थांबा आणि 12th मॅन आमच्याकडे आलेलं नाहीये. स्पर्धेचा नियम आहे. आज खरं तर प्रत्येक टीमनं तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कक्षाकडे पाठवणं गरजेचं आहे. टू अपडेट द स्कोर बुक. कारण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट सुशीलजी पाटील यांची खर तर ही वाहिनी आज मार्क ऍज अ कम्प्युटर एक्सपर्ट आपल्याला पाहायला मिळतील. यश मुंडे आणि जयेश उतारकर हे दोन कॅमेरामॅन या संपूर्ण स्पर्धेला ग्लॅमरस टच देत असताना आमच्या समवेत आम्ही त्यांच्या समवेत आहोत. आमचे रुपेश पाटील पेन आणि नवी मुंबईमध्ये ज्यांच्या नावाचा एक वेगळा दबदबा सुद्धा आहे. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सनी स्पोर्ट्स मुंडाले आयोजित सन्मान सिनियर खेळाडूंचा सन्मान, लेजेंड खेळाडूंचा सन्मान, माजी खेळाडूंचा ज्यांनी क्रिकेट या खेळामध्ये आपलं जबरदस्त योगदान दिलंय त्यांचा आदर करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. स्पर्धेचं टायटल आहे लेजंड्स ट्रॉफी 2024. पहिलाच बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच कॉन्क्रीटची विकेट आहे आणि कॉन्क्रीटच्या विकेटवर खरं तर बघितलं गेलं तर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतो आणि उचलीनं बाउन्सनं बीट केलं. पहिला बॉल डॉट. पुढे आले चपराक लगावली आहे. काउंटर अटॅक ज्याला आपण म्हणतो क्रिकेटमध्ये. 2 धावा जरूर मिळतील आणि धावफलकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतील बॅट्समन संदीप गेट्स ऑफ द मार्क. संदीप आणि बाबासो असे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर सुरेश क्रिकेटचा प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. पहिलं षटक म्हणजेच स्ट्रायकिंग बॉल पॉवर प्ले. रबर बॉलची संकल्पना त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं गेलं तर पॉवर प्ले या संकल्पनेकडे तितकं आपण कॉन्सन्ट्रेट करणार नाही आहोत. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. आज गुणलेखक ही जी भूमिका आहे ती सांभाळत असताना त्यावर आपण जरूर चर्चा करूया. हाही बॉल थोडं पुढे गेले होते, गोल करायचं होतं पंचांकडे. खर तर आमचं लक्ष सुद्धा असणारे पंच रुपेश सावंत सर आम्हाला इशारा देत असताना इट्स अ व्हाईट बॉल कॉल ऍज वेल +1. सो एकूण धावसंख्या मिळतील 2. या एका नावाबद्दल रुपेश आपण जरूर चर्चा करायला हवी. आज गुणलेखाची भूमिका ते सांभाळतायत. नाव आहे सचिन देसाई, मिस्टर प्रेसिडेंट. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनला खर तर फॉर्म करणारे, जन्म देणारे आपण म्हणूया, ज्यांनी खर तर अध्यक्षपद ही भूमिका बजावल्यानंतर जवळजवळ 70हून अधिक संघ या संकल्पनेसोबत या असोसिएशन सोबत कटिबद्ध आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आपण असं म्हणूया की संपूर्ण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एकत्र आणण्यासाठी आज अध्यक्ष साहेबांची मात्र तितकीच महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. हा मिस्टॅमिक स्ट्रोक जरूर आहे. सचिनजी देसाई यांचा आपण उल्लेख करतोय. त्यांच्या समेत जरूर कोर कमिटी सदस्य त्यांचंही तितकंच योगदान असं. एखादी असोसिएशन प्रस्थापित करणं हे बाहेरून जितकं सोपं वाटतं तितकं सोपं काम नाहीये. वेगवेगळे विचार आणि वेगवेगळी मतं अशी अनेक माणसं आपल्या सोबत जोडणं, फक्त जोडणं नाही, त्यांना टिकवून ठेवणं फक्त टिकवून ठेवणं नाहीये. एखादी संकल्पना पुढे आणल्यानंतर मात्र क्रिकेट हे प्लॅटफॉर्म वापरून सामाजिक कार्य सुद्धा करणं आणि आपल्या असोसिएशनला खर तर जे जे काही हवं आहे त्या सर्व गोष्टींची परिपूर्णता करणं, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतात. या सर्व गोष्टी सांभाळत असताना सचिनजी देसाई यांनी संपूर्ण कोर कमिटी सुद्धा सांभाळलंय आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लेजंड्स ट्रॉफी 2024 च हे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या आयोजनामध्ये सनी स्पोर्ट्स मुंडाले आणि माजी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमितराज चव्हाण आणि त्यांची संपूर्ण आर्मी त्यांचा आपण उल्लेख करूया. इथून मी विनंती करेन की प्लीज टीम गुढीवाडी आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, परंतु इथून आपण पराभूत झाला तरीही इथे मात्र आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. तरी मी श्री भैरवनाथ स्पोर्ट्स गुढीवाडी टीमला विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलं शुभ सन्मान इथे साकारला जाईल. आणि नितीची आपण चर्चा करत होतात अध्यक्ष या पदावरून, अध्यक्ष या नावावरून
सचिनजी देसाई साहेबांचा आम्ही सातत्याने म्हणत असतो की हा मुकुट सोनेरी दिसतो वरून, परंतु काटेरी आहे. आणि ते किती टोचतंय ते सचिनजी देसाई साहेबांना निश्चित इथे माहिती आहे. आणि त्याच्यानंतरही मात्र चांगला समर्पण, परंतु मॅच तेवढी जबरदस्त पाहायला मिळते. एक सिंगल हँडेड खरं तर झेल इथं पकडला गेलाय. व्हॉट अ कमिटमेंट दॅट इज. आपण लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून जरूर पाहूया. कॅमेरामॅन यश कुंटे यांचं कॅमेरावर पहा फिल्मातून ZTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. मग तिथे आली क्लॅरिटी, क्लीन क्लिअर नीट असं प्रक्षेपण. धावसंख्या फक्त 8. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. आपण उल्लेख करत होतो सचिनजी देसाई अँड आर्मी त्यांच्या समवेत आज आयोजकांच्या मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराजजी पाटील, अथर्व पाटील, सूरजची लोहार, इम्रान नाईकवाडी, गौरव राज पाटील, साहिल पाटील, अमर जाधव, अनिकेत पाटील, सुमित आंबवडे, आदित्य जाधव, अमित आंबवडे, गणेश थोरात, आकाश थोरात, सुशांत घोलप आणि संपूर्ण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्याच माध्यमातून आज या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. रबर बॉल ची ही संकल्पना आणि या संकल्पनेचा पहिला आणि अंतिमचा दिवस हा थोडा मी म्हणेन लो फुलटूस बॉल होता. इथे नक्कीच पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. शिवा वैद्यस्थानाचा इशारा येतो. इट्स अ लेग बाय रन. एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये ऍड होईल आणि धावसंख्या पुढे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये की पहिलं षटक संपन्न झालं, धावसंख्या आली 8. दुसरं षटक पहिल्याच बॉलवर 1 धावसंख्या पुढे जाईल आणि एकूण धावसंख्या झालीये 3-9. पहिल्या मॅच मध्ये आपण काय पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकणारा संघ परास्त झाला. धावा डिफेन्स झाल्या 32. हा बॉल हवेमध्ये, विकेट किपर व्हेरी शार्प, वेल रनिंग कॅच बिहाइंड द विकेट ऍज अ विकेट किपर. आणि झेल टिपल्यानंतर फलंदाज क्रमांक दुसरा विकास नामक फलंदाज बाद झालाय आणि दुसरं भगदाड बॅटिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळतीये. गोटेवाडी या टीमला मिळालेलं खरं तर मी म्हणेन हे खरं तर दुसरं भगदाड आणि पहिलं यश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन बॉलिंग ट्रॅकवर असताना सचिन या नावातच कदाचित जादू असावी. आमच्या समेत आहेत सचिन देसाई, गोलंदाजी करत आहेत सचिन. द नेम एव्हरीबडी नोज, द गॉड ऑफ क्रिकेट, रिस्पेक्टेड भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आमच्या श्रुतीपटलावर हा आवाज प्रतिबिंबित झाला होता, परंतु विकेट किपरनं केलेली ही चूक. चेंडू थोडा ओलसर आहे, हातांची उंजली मिटताना थोडी गडबड झाली आणि तिथेच मात्र हा झेल ड्रॉप झालाय. पावसाने रबर बॉल स्पर्धा म्हटली की मग असे बरेच चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल वेट वॉच आणि उडवलाय बॉलला ताकदीनं आणि जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करणारा बॅट्समन सागरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कलात्मक आणि ताकदीच्या सहाय्यानं लगावलेला चौकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचली आहे. घोटेवाडी संघ दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2-5-13. सागर म्हणजे समुद्र ना. पावसाचं पाणी, नद्या, नाले, नद्या, सरोवर, तलाव या सर्वांचं पाणी ओथंबून गेलं की ते मिळतं ते सागराला. सागराला उष्णतेची झळ लागली की त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. ती वाफ वर जाते, त्याचे ढग तयार होतात आणि ढगांना थंड हवा लागली की पडतो तो पाऊस. हे आपण शालेय जीवनामध्ये छान शिकलोय. आपण काय शिकलो सचिन सर? विज्ञानाचं पुस्तक तुम्हाला आठवत असेल. एखादं चॅप्टर झालं की त्या चॅप्टरच्या खाली प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या खाली आपण काय शिकलो एक छोटस एक पॅरा असायचा. संपूर्ण त्या धड्यामध्ये काय घडलंय किंवा काय होतं त्याच्यामधनं आपण काय शिकलो हे त्या विज्ञानामध्ये आपण शिकलो. आज बरीच चर्चा होईल, तोपर्यंत मॅचवर आपण थोडं फोकस करूया. 2 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या झाली ती 15. 7.5 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सना आम्ही जरूर सांगू की थोडं स्पीडअप करा, कारण पहिली मॅच 3 षटकांची आहे. मॅचेस आपल्याला लवकर कव्हर करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही बॅट लाईटला सामोरं न जाता संपूर्ण स्पर्धा कशी कव्हर होईल याचं मात्र नक्कीच आयोजकांचं या गोष्टीवर मात्र लक्ष असणार आहे. आणि म्हणूनच सर्व टीम्सना आम्ही विनंती करू की थोडं कॉपरेट करा.
आणि जितका वेळ आपल्याला वाचवता येईल तितकं थोडं गतीनं खेळ सुरू करा. कुठेही टाइमपास करू नका. एक्स्ट्रा टीम मिनिट्स नको. कारण पहिली मॅच 3 षटकं, दुसरी मॅच 2 षटकं. तसं आजचं संपूर्ण मात्र 19 मॅचेसचं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे. रुपेश. असं तर मी इथे विनंती करेन आदरणीय आमचे सत्यजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. तर या आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे. आदरणीय सत्यजी जाधव साहेबांना मी विनंती करीन आपण इथे यायचं आहे. चकमकीमध्ये फलंदाज मात्र रन आउट आपल्याला पाहायला मिळाले. सो फलंदाज क्रमांक तिसरा परत आहे. षटक क्रमांक तिसरा आहे. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जरूर आम्ही विनंती करू, पण नाव आम्हाला अपडेट करा. व्हॉट इज बॉलर नेम? गोलंदाजाचं नाव काय? युवराज. फार छान नाव आहे. क्रिकेटमध्ये संघर्ष शिकवणारा हा खर तर नाव युवराज. एक आपल्या भारतीय संघाचा युवराज सिंग आणि इथे युवराज बॉलिंग ट्रॅकवर फोर विकेट. नो बॉलचा इशारा. मला वाटतं चक असणार आहे. येस इट इज. अँड द बॉल वुड बी रिस्ट्रिक्टेड, प्रोहिबिटेड, कारण त्याच्यावर घेतलाय गोलंदाजीचा आक्षेप आणि आक्षेपार्थ नो बॉल. ती एक धाव. पॅनल्टीच्या त्या 2 धावा 1+2 म्हणजे या 3 धावा बोनस स्वरूपात मिळतील. किंबहुना आपण असं म्हणूया की या गोलंदाजाला आता इथून पुढे या स्पर्धेमध्ये आज तरी बरोबर आज तरी कुठेही मात्र बॉलिंग करायची मुभा नसणार आहे. रुपेश काय म्हणशील? डेफिनेटली पण तोपर्यंत आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आणखी वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळतोय. पराभूत संघाचा सुद्धा सन्मान केला जातोय. तर मी श्री भैरवनाथ स्पोर्ट्स कोळेवाडी टीमला विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलं शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. मी विनंती करेन श्री भैरवनाथ स्पोर्ट्स कोळेवाडी कॅप्टन आपण प्लीज यायचं आहे. गो टू नितीजी. आणि हा व्हाईट बॉल एक धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू संथ गतीनं 20 ऑन दी स्कोर बोर्ड. 20 धावा. शेवटचं षटक आहे. शेवटचे काही चेंडू असतील. हा ही खोलवर टप्प्याचा बॉल व्हाईट यॉर्क केलाय. एक धाव मिळणार जरूर. मैदानाचं जर का आपण ड्रोन व्ह्यू पाहिला ना तर टी शेपचं हे मैदान आहे. मुंबई उपनगरामध्ये असं क्रीडांगण तुम्हाला मी म्हणेन 10 पैकी 9 जागेवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यापैकी नावाजलेलं एक मैदान म्हणजे DN नगर अंधेरी. हे टीचं जे मैदान आहे ना तिथे फक्त तुम्हाला समोरच्या दिसायला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट षटकाराची उभा असणार आहे. हा सेल टिपला गेलाय. वाव. आणि फलंदाज होतील बाद. गोलंदाजांना मिळालेलं हे यश आणि तो करतोय सेलिब्रेशन. आणि षटक क्रमांक 3 ओळखलं जातं हाणामारीसाठी, परंतु तिथे हाणामारी होत नाहीये. तिथे मात्र विकेट संपादित केली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिलं यश या गोलंदाजानं मिळवलंय. गणेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. उर्वरित 3 म्हणजे स्लॉगचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 32 धावा होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण समरूप तितकीच धावसंख्या पाहिली. पहिल्या मॅच मध्ये 32 धावा डिफेंड होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे एज लागलाय. 100 स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे क्षेत्ररक्षक थोडी चूक करेल, स्वतःला सावरेल तोपर्यंत 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. +1 मिळणार. या धावसंख्या किती? तर 3. पावसाने रबर बॉल स्पर्धा आहे. रुपेश आणि असं चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळेल. पाऊस आला म्हणजे काय? पाऊस आला म्हणजे झाडे डोळायला लागतात. पाऊस आला म्हणजे वारा बिलगायला लागतो. पाऊस आला की मग माती सुगंध देते. पाऊस आला की मग लहान पोरं चिखलात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस आला मग नद्या, नाले तुडुंब भरताना आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एज लागला एक धाव तर जरूर मिळणार.
आणि एक ना धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे 25. एक सेफ टोटल, कारण 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू असतील. अजूनही काहीशे मला वाटतं या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे उर्वरित. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. स्कोर करेक्शन आम्ही करतोय. 1 बॉल टू गो. फोर द विकेट. हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डाऊन द ग्राउंड डोळ्यांवरचा चष्मा परिधान करून क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. जोपर्यंत बॅकअप मिळणार तोपर्यंत या धावा मिळतील. 2 मूव्ह ऍडेड. 20. आय थिंक विकेट डाऊन ऍज अ रनआउट. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 पुढे जातील. एकूण धावसंख्या झाली ती 27. आणि एक्सपायटिंग टोटल सन्मानजनक स्कोर रुपेश 18 चेंडू आणि 27 धावा, असं एक इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चला नेक्स्ट मॅच टॉस आपल्याला करायचंय. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या. बोथ द टीम कॅप्टन सवादे अँड टीम कॅप्टन ऑफ वानरवाडी. सवादे या शब्दाच्या पहिल्या अक्षरावर जर का आपण डॉट टाकला तर मात्र संवाद हा शब्द तयार होतो. संवाद म्हणजे कन्व्हर्सेशन. दोन समालोचकांमध्ये होतो तो संवाद. 2 समालोचकांमध्ये होती ती चर्चा. 2 समालोचकांमध्ये होतं ते कन्व्हर्सेशन. आणि आज खर तर मराठी भाषेवर ज्यांचं चांगलं प्रभुत्व आहे ते मराठी भाषेचे अप्रतिम समालोचक, ज्यांना आम्ही नेहमी क्रिकेटच्या खर तर जन्मभूमीमध्ये, जिथे रबर बॉलच्या अनेक स्पर्धा आपण पाहत असलो, जिथे नामांकित टेनिस बॉलच्या अनेक स्पर्धा होत असतात, असा रायगड जिल्हा. आणि रायगड जिल्ह्याला बिलॉंग करत असताना पेण तालुक्यात खरं तर ज्यांचं वास्तव्य आहे, परंतु नवी मुंबई नगरीमध्ये ते आता खरं तर सत्य वास्तव्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आमचे रुपेश पाटील आमचे मित्र आहेत. आणि सुशिक्षित मिस्टर ग्रॅज्युएट समालोचक मिळणं ही फार महत्वाची बाब असते, कारण दिस इज काइंड ऑफ अ पॅशन. आपण मगाशी उमेश म्हात्रे सरांना पाहिलं, ते सुद्धा ग्रॅज्युएट आहेत. आमचे अनेक समालोचक ज्याच्यामध्ये आम्ही युवराज माळी यांचं सुद्धा नाव घेऊ, अनेक उच्च शिक्षित खर तर वर्ग आज खर तर पॅशन म्हणून समालोचन म्हणा, मग पंच म्हणून म्हणा. पंचांमध्ये सुद्धा आम्ही अनेक पंचांचा नेहमी उल्लेख करत असतो. अनेक उच्च शिक्षित पंच, त्याच्यामध्ये आम्ही नीरज राणावत सरांचा उल्लेख करू, रुपेश सावंत सरांचा सुद्धा आम्ही उल्लेख करू. परंतु हे अनेक चेहरे डाऊन टू अर्थ नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. कटिबद्ध क्रिकेट आणि क्रिकेट सोबत जपणारे अनेक छंद. असं म्हटलं जातं की छंद हे माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात आणि छंद हे जपले पाहिजेत. चला आपण टॉस करूया. टीम सवादे आणि टीम वानरवाडी कॅप्टन आलेत का? चला, आणि संजयजी सनस साहेबांना मी विनंती करू, आमचे ज्येष्ठ आहेत. आज सनस हे खर तर नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये एक सुपरिचित आडनाव सुद्धा आहे, सतीश सनस. त्याचबरोबर कराड तालुक्याला बिलॉंग करत असताना आमचे सनस यांच्याकडनं आपण टॉस करतोय. टॉस झालाय आणि मॅचला सुद्धा आपल्याला प्रारंभ पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर लेग पायचा पंचांचा इशारा येतो आणि इट्स लेग बाय रन कन्सिडर्ड. तिथे एक्स्ट्रा आज धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल, ती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे लेग बाय 1 रन. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स टॉस जिंकले. निर्णय काय असणार आहे तो त्वरित कळवा. हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पायचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. वेट लागले मला वाटतं, आणि इथे एकदा वेळा जरूर पाऊस. आणि खर तर तुम्हाला सर्वांच्या आवडीचा हा विषय.
पावसावर आज रुपेश बरंच आपल्याला बोलता येईल. लहानपणी शालेय जीवनामध्ये निबंध 10 मार्कची कॉन्सेप्ट होती आणि सर्वात सोपा विषय म्हणजे माझा आवडता ऋतू. आणि तो ऋतू कोणता तर तो पावसाळा. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. खर तर नेहमी टेनिस बॉल फॉर्मॅट मध्ये मातीचा सुगंध देऊन जातो, परंतु आता ही कॉन्क्रीटची विकेट आहे. जी कॉन्क्रीटची विकेट सुगंध तर नाही पण थोडा थरार देऊन जाणार. त्या धावा मिळतील किती तर 2. एकूण धावसंख्या 2 न पुढे जाईल ते आपल्याला पाहायला मिळते 4. बायचा इशारा आलाय पंचांचा. संवाद टीमनं अनऑर्थोडॉक्स डिसिजन घेतला म्हणजे त्यांनी अभ्यास केलाय. पहिल्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम जिंकली. दुसऱ्या मॅच मध्ये कदाचित तसंच झालं आणि म्हणूनच की काय चौथ्या मॅच मध्ये त्यांच्या कॅप्टननं डिसिजन घेतलाय की आय विल फ्लो विथ द फ्लो. जसं क्रीडांगण आहे, जशी ही विकेट आहे, जशी भौगोलिक दृष्टी आहे आणि अशा या भौगोलिक परिस्थितीमध्ये जे जे काही पोषक आहे, पूरक आहे, ते काही करण्यासाठी मात्र सज्ज असणार आहे. तो संवादी संघ त्यांना 2 हात करतील. वानरवाडी हा संघ. हा ही बॉल जलद गती. व्हॉट अ पेस दॅट इज. सुपर. पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. जलद गती गोलंदाज. वाव. स्किप झाला थोडा चेंडू. अँड वी कॅन क्लिअरली सी गतीनं बीट केलाय, बाउन्सनं बीट केलाय. आता मात्र अराउंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज ही बॉल फलंदाजाला चकवलंय जरूर, विकेट किपरला सुद्धा चकवलंय. मागच्या बाजूला खर तर फेन्सिंगला चेंडू बदललाय. व्हाईट बॉल +1 या धावा मिळतील 2. आणि आमचे गुणलेखक मिस्टर प्रेसिडेंट सचिनजी देसाई आम्हाला अपडेट करत असताना टोटल स्कोर बुक झालाय तो 6. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झाला नाहीये. जिंकण्यासाठी 28 धावांचं टार्गेट तुम्ही सेट केलंय. अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये व्हाईट बॉल तुम्ही फेकताय आणि इथे पडली आहे ती पहिली पहिली विकेट. अँड बॅट्समन क्रमांक पहिला मिस्टर शशिकांत बॅक टू डग आउट ऑन डक. पहिला गडी बाद झालाय. आपण चर्चा करत होतो पाऊस या विषयाची. पाऊस म्हटलं की मग निसर्गात आणि आपल्याही जीवनात अनेक बदल आपल्याला घडताना पाहायला मिळतात. आणि पाऊस म्हटलं की मग नजर जाईल की ते फक्त हिरवल आपल्याला पाहायला मिळते. नदी नाले आपल्याला भरताना पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे काय तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतातलेच नव्हे जगभरातले सर्वच शेतकरी या पावसाने खर तर आनंदी होतात. कारण पावसाने खर तर शेतीसाठी पाणी मिळतं आणि धान्य म्हणा, फले फुले म्हणा, पिकवण्यासाठी हे पोषक असा हा ऋतू, हा सीझन आपल्याला पाहायला मिळतो. हा ही बॉल पुन्हा एकदा जलद गतीनं बीट केलाय. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस दॅट इज मिस्टर सचिन. नावातच जादू ना. व्हॉट अ बॉलिंग. सुपर. फक्त सिंगल डिजिट 6 धावसंख्या खर्च केली, एक गडी बाद केला आणि मॅचचे फासे पलटवण्याची क्षमता आणि मॅच मध्ये मी म्हणेन बॉलिंग करणारं युनिट गोटेवाडी या टीमनं केलंय एक पहिल्याच षटकामध्ये अप्रतिम असं कमालीचं कमबॅक. आणि हे संपूर्ण श्रेय जात आहे गोलंदाज सचिन. चला सचिन आणि तुमची संपूर्ण आर्मी लगेच फिल्डिंग लावून घ्या. 28 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6. आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 22 धावांची गरज आहे. फक्त का कारण थोडं सोपं आहे. रबर बॉल बॉल आणि बॅटचा थोडा संपर्क झाला की चांगली पॉवर जनरेट होते. अतिरिक्त ताकद किंवा अतिरिक्त टायमिंग जुळण्याची तितकी गरज फलंदाजांना भासत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का बॉल कनेक्ट जरी झाला तरी सुद्धा चौकार किंवा षटकार येऊ शकतो. आणि आता इथे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा असं टार्गेट असताना न्यू बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. तो बॉलिंग ट्रॅकवर विलेज एंड करणं मारा करण्यासाठी सज्ज आहे. अराउंड द विकेट संदीप एच अँड फ्लाय स्लिपला बॉल केला. धावसंख्या मिळणार ती फक्त 1.
पाऊस म्हटलं की मग विजांचा सुद्धा कडकडाट होतो, बरोबर ना? पण आता इथे फलंदाजीमध्ये षटकार किंवा चौकारांचा गडगडाट म्हणजे आवाज यायला पाहिजे, तर मॅच मध्ये मजा येईल. जर का अशीच परिस्थिती राहिली तर मॅच मात्र फसणार. बॉलिंग करणाऱ्या युनिटसाठी बॉलिंग करणारा युनिट घाडगेनाथ स्पोर्ट्स कोळे बॅटिंग युनिट आपल्याला पाहायला मिळेल. संदीप पुढ्यात टाकल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी. वाव. आणि हाही बॉल गतीनं, धप्प्यानं आणि बाउन्सनं बीट केलाय. चारे मुंड्याचीत गोलंदाजाकडे उत्तर नव्हतं. हा चेंडू आणि कालचा जसप्रीत बुमराचा तो चेंडू, त्यानं विकेटचा वेध घेतला कारण तो चेंडू इन स्विंग झाला आणि तो विकेट होता. हा अंगाचा वेध घेणारा चेंडू होता. बॅट अँड पॅटच्या मधून गेला. इतकाच फक्त फरक. मॅच मध्ये काल आपण काय शिकलो याही गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. कारण काल जो उल्लेख झाला 17 वर्षानंतर पुण्याच्या भारतीय संघानं T20 विश्व विजेतेपद पटकावलं आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलाय. सुपरहिट शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय संघानं खर तर दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलंय. त्या मॅच मध्ये काय घडलंय? झेल निसटला, धावा मिळाल्या 2, एकूण धावसंख्या पोहोचली ती 9. या आकड्यावर 9 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅट अगोदरच फिरवली आहे, चेंडू नंतर गेलाय. सराव नाहीये का हा प्रश्नचिन्ह. परंतु इथे येतो अजून एक डॉट बॉल. आतापर्यंत झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 5 आणि उर्वरित 7 चेंडू आणि धावा काढायच्या आहेत त्या 19. 19 to win from required 7 balls to go. हा ट्रॅकर संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. चूक चूक वारंवार होणाऱ्या या चुका फलंदाजाला मात्र दडपण हाताळत असताना मात्र नक्कीच इथे त्याची झालेली दमछाक आपल्याला पाहायला मिळतीये. एका इंटरव्ह्यू मध्ये रुपेश सचिन रमेश तेंडुलकर सरांनी साधं सोपं क्रिकेटचं गमक सांगितलं होतं. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितका तुम्ही मॅच पासून दूर जाल. इतकं सोपं आहे खर तर क्रिकेटचं गमक आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 टू गो अँड 19 टू विन. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. संपूर्ण कराड तालुका जरी म्हटलं आपण सातारा जिल्हा म्हणूया. नेक्स्ट डिजिटल चॅनेल क्रमांक 113 आणि या चॅनलचे प्रोप्रायटर निवास मुली, बरोबर ना? यांच्या माध्यमातून आमच्या GTC सोबत त्याने थोडं टायअप केलंय आणि खर तर गावी सुद्धा ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या एन्जॉय करता येईल असं मात्र ही सुविधा, ही फॅसिलिटी, या टेक्नॉलॉजीचा मात्र मी म्हणेन प्रिव्हिलेज, बेनिफिट फॅसिलिटेट केल्या आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या जिल्ह्यासाठी. हे क्रिकेट आहे, गली टू ग्लोब. आता नवी मुंबईमध्ये आपल्या तालुक्यातील खेळाडू, आपले सुपुत्र, आपले चिरंजीव, आपले भाऊ, आपले मित्र काय करतायत, किती पराक्रम करतायत, कसा खेळ करतायत. पावसाळ्यामध्ये शेतामध्ये खेळ करता येणार नाहीये, बरोबर ना? आता शेत नवी मुंबईमध्ये उरली नाहीयेत ती दुसरी गोष्ट, पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शेतच होती. पण आता शेत उरले नाहीयेत, माती नाहीये, कॉन्क्रीट आहे आणि कॉन्क्रीटच्या विकेटवर खर तर हा रबर बॉलचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि एन्जॉय करत असतील खर तर कराड जिल्हा, अर्थातच गावागावात ही स्पर्धा सुद्धा एन्जॉय करत असतील. आणि आज आपण पाहतोय नवी मुंबईचं रामतनु तुर्भे हे क्रीडांगण. या क्रीडांगणाने महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला कोहिनूर भूषण पाटील दिला. या भूमीनं, या क्रीडांगणानं नमित पाटील सारखा एक बहादूर खेळाडू दिला. याच भूमीनं यंग ब्रिगेड राहुल उमेश सारखे अनेक खेळाडू घडवले. आज कुमार दादाचं सुद्धा आम्ही जरूर नाव घेऊ. तो सुद्धा एक फायटिंग खर तर स्पिरिट असणारा खेळाडू होता. आज जो आपल्यामध्ये नाहीये जरूर, पण त्याच्याही आठवणी जागृत होतील. हे जागृत मैदान आहे रामतनु क्रीडांगण, तुर्भे, नवी मुंबई. मागचे 3 चेंडू डॉट केले, मॅच पासन दूर गेलाय. मगाशी जे आपण सूत्र सांगितलं ना तेच आहे. आणि डॉट बॉल गेले, मॅच पासून दूर गेले. आता 3 चेंडू
उर्वरित आणि धावा हवा आहेत त्या 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार जर का आले तर आणि तरच ही मॅच जिंकता येईल. ती घाडगेनाथ स्पोर्ट्स कोले या टीमला अर्थातच ही बॉल येईल वाईट. आता 3 चेंडू आणि धावा हवा आहेत त्या 17. 3 चेंडू 17 धावा. आम्हाला अपडेट करत असताना आमचे डिजिटल स्कोरर अँड कम्प्युटर एक्सपर्ट मिस्टर मार, नाम तो सुना ही होगा. 3 ला 17 अराउंड द विकेट. गणेश हलक्या हाताने फक्त पुश केलाय. आता मॅच मध्ये राम राहिला नाहीये असंच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 2 ला 16 2 अष्टे मला वाटतं ही विकेट इथे रन आउटच्या स्वरूपात बाद झालेली आहे आणि येईल पुण्याच्या फक्त एकच साव जिथे इक्वेशन लेफ्ट इन द मॅच 2 balls to win required 16 to win. काल भारतीय संघासाठी खर तर दुग्ध शर्करा योग जून महिना आणि जून महिन्याच्या खर तर अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना मात्र भारतीय संघानं विश्व विजेतेपद पटकावलं. आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे सचिन सर. शेवटचा दिवस म्हणजे महिना अखेर ना. आणि महिना अखेर म्हटलं की मग तो पगाराचा दिवस. पगार दर महिन्याच्या दुःखाचं सांत्वन जो एका दिवसात करतो तो म्हणजे पगार. या दिवसाची आपण आतुरतेने वाटी पाहत असतो. 28 दिवस जे आपण काम करतो. आता आम्ही आयटी क्षेत्रामध्ये असल्या कारणानं फक्त 20 दिवस काम करतो ती एक वेगळी गोष्ट आहे. पण अनेक डिपार्टमेंट मध्ये अजूनही खर तर ऑल डे वर्किंग सुद्धा आहे. वीकली ऑफ असतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या दिवसाचं एक मिडल क्लास माणसाला फार महत्व असतं. कारण पैशाचं महत्व मिडल क्लास माणूस जो आहे ना, मध्यम वर्गीय माणूस तो फार चांगलं सांगू शकतो. आपण थोडं फोकस करूया मॅचवर. मॅच मध्ये मी मगाशी जे म्हटलं की मॅच मध्ये फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक राहिली आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता फक्त 15. जवळजवळ पराभव निश्चित आणि इथे विजय संपादित करतोय कुणाच्या आपल्याला पाहायला मिळाला. टॉस जिंकला बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमनं आणि टॉस जिंकून त्यांनी स्वीकारली ती बॅटिंग. बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारली ती 28 आणि हे टार्गेट मात्र नक्कीच डिफेंड करत असताना दमछाक झाली ती खाडगेनाथ स्पोर्ट्स कोळे या टीमची आणि कोले संघ परास्त झालाय. आणि आपण कोले संघाच्या प्रतिनिधीला इन्व्हाइट करूया की आपला प्रतिनिधी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण लगेच या. कारण दुसरा कॉल आम्ही करणार नाहीये. एक कॉल कोले संघ तुमचा प्रतिनिधी या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी लगेच या. आणि या मॅच मध्ये ज्या खेळाडूंना चमकदार कामगिरी केली, ज्या खेळाडूंना या मॅच मध्ये मी म्हणेन आपल्या संघाला विजयामध्ये त्याचं जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दिलं, तो खेळाडू आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अँड द नेम इज येस अँड मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड विथ द बॉल. काल आपण स्ट्रायकिंग बॉलर जसप्रीत बुमराला पाहिलं ज्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं वर्ल्ड कप फायनल मध्ये. आणि आज आपण पाहतो या मॅच मध्ये गोलंदाज म्हणून सचिन याला आपण निवडतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सचिन. आपण या टीम आपल्याला पाहायला मिळते गोठेवाडी या संघाचा एक स्ट्रायकिंग बॉलर ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. एक इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळलं आणि चित्र स्पष्ट केलं की मॅच आम्हाला जिंकायची आहे. आणि तेच काहीच चित्र पुढे नेत असताना दोन्ही गोलंदाजांनी त्यांना चांगली साथ दिली. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर सचिन अँड कोले टीम. तुम्ही या लगेच प्रतिनिधी या. सन्माननीय अतिथी त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच